आजी पणजी सगळे कोकणातले. म्हणजे कोकणातले. आम्ही जायचो पणजीला बघायला पण जायचो, आजीला भेटायला जायचो, आजोबा होते आणि सगळे कझन समरमध्ये जायचो आम्ही. मँगो सीझन ना तिथे, तर झाडावरती चढायचं, आंबे खायचे तिकडे, म्हशी होत्या, हे सगळं बैल तुम्ही होते. केलंय? हो, आणि आमचे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते. तर आम्ही लहान लहान मुलं ना, काय 8 वर्षाची 9 वर्षाची अशी पोरं, तर मोठा असा झोका होता तिथे आणि त्याच्यावरती आम्ही बसायचो आणि झोके घेत असायचो. आजोबांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो तिकडनं, कारण आजोबा आले की सगळ्यांना कामाला लावायचे. हे काय तुम्ही झोके घेत बसलायत, चला 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 तू इथे ये, ते शेण सारवायला बस तिथे. आमच्याकडनं शेण सारवून घ्यायचे जमिनीवर, कारण तिथे ते तशी जमीन होती रत्नागिरीच्या घरात. आणि मग शिंपडायचं पाणी ते पण करून घ्यायचे आणि मग म्हशीना आंबोण द्यायचं, हे करायचं ते करायचं. तर आम्ही खूप घाबरायचो त्यांना. ते आले की आम्ही सगळे, आणि तिकडची जुनी घरं खूप दारं असायची त्यांना, म्हणजे मधलं घर, इकडचं घर, ते घर, ही खोली, पडवी, अंगण, एवढी दारं, सगळ्या दारांमधून आम्ही धावायचो नुसते. तर खूप धमाल केली आम्ही. पण आता तुम्ही जे म्हणालात शेण सारवलं, मला इतकं भारी वाटलंय ते ऐकून. आता आम्हाला करायचे, उभे राहायचे, नाही हे असं नाही, असा आणि असा असा लेपायचा त्याला.